नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 23 जून। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात होणार आहे, कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे। त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बघितलं तर आज वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्याचबरोबर इगतपुरी, त्र्यंबक, करपडा, वणी, निफाड, सिन्नर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास आपल्याला बघायला भेटू शकतो। त्याचबरोबर मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, तसेच संगमनेर, घारगाव, राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथर्डी, पैठण या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। काही ठिकाणी आपल्याला हलक्याच्या सरी पावसाच्या पडताना अंदाज आहे पडण्याचा। त्याचबरोबर सिल्वा, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, तसेच गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कोकण किनारपट्टी पूर्ण हा भाग सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे, पडण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर पुणे भागामध्ये पुणे, जेजुरी, बारामती, फलटण, सासवड, पाई या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो। अहिल्यानगरच्या भागामध्ये बघितलं तर राळेगाव, खाडा, शिरूर, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, दौंड, राहू, करमाळा, तसेच गाडा, अलकोटी, पाथर्डी या ठिकाणी सकाळचं वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे। त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही, पडणार नाही। तसेच गेवराई, बीड, माजलगाव, काज, काहीच, तसेच परळी, बर्धापूर, तसेच कलाम या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला सकाळी सुमार दिसणार नाही। मात्र जालना, अंबड, परतूर, जिंतूर, सालू, लोणार, रिसोड, मेहकर, तसेच मौरा, सिल्लोड, चिखली, संभाजीनगरचा भाग, देऊळगाव राजा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळच असणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा कोणताही पाऊस आपल्याला सकाळी सुमारास बघायला भेटणार नाही। नाशिकच्या उत्तर भागामध्ये बघितलं तर मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव, बऱ्हाणपूर, साक्री, नंदुरबार, शिरपूर, शेंदवा, तसेच नवापूर, साक्री या ठिकाणी सकाळी सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे। मात्र शिरपूर, शेंदवा, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो। तसेच अमरावती, अकोला, नागपूर, तसेच जळगाव, पुसद, लोणार, आदिलाबाद, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, वाघोला, रामगुंडम, पुसद, लातूर, बिदर, सिद्धपेठ, वरंगल, बिजापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसण्याचा अंदाज दिसत आहे मित्रांनो। हे वातावरण आपण सकाळचं बघितलं आहे, आपण समजा 12-1च्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसत आहे आणि पावसाला सुद्धा सुरुवात होण्याचा अंदाज आपल्याला काही ठिकाणी येत आहे। तसेच तुम्ही नाशिक विभागामध्ये पाहिलं तर नाशिक, मालेगाव, तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, इगतपुरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारच्या सुमारास पडण्याची दाट अंदाज आहे। त्याचबरोबर चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, जळगाव, परोळा, धुळे, साक्री, नवापूर या ठिकाणी सुद्धा 1च्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज दाट दिसत आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे। तसेच पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, वडूज, सातारा, दौंड, तसेच पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, कराड, विटा, जत, सांगली, विजयपूर या ठिकाणी सुद्धा दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारच्या सुमारास पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर पंढरपूर, सांगोळे, सोलापूर, अक्कलकोट, माहोल, तुळजापूर, वैराग, कुरुडवाडी, इंदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण दुपारचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाच्या, मध्यम स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात। अहिल्यानगर भागामध्ये जर बघितलं तर राळेगाव, खाडा, शिरूर, अलकोटी, घारगाव, राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा या ठिकाणीसुद्धा दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा बघायला भेटू शकतात मित्रांनो। आपण हे बघितलं अपडेट हे दुपारच्या 1-2 वाजेपर्यंतची। त्यानंतर दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे किंवा कोणत्या ठिकाणी पाऊस थांबणार आहे किंवा सुरुवात होणार आहे, आपण ते बघणार आहोत। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। धन्यवाद। भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।